पंढरपुरात आज चैत्र एकादशीचा सोहळा आहे। चैत्र एकादशी निमित्त चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण पंढरी नगरी दुमदुमलेली आहे। मराठी नववर्षातील पहिलीच वारी म्हणून चैत्र वारीकडे पाहिलं जातं। आज चैत्र एकादशीचा सोहळा पंढरपुरात साजरा होतोय आणि या सोहळ्याच्या निमित्ताने लाखो भाविकांची मांदियाळी चंद्रभागेच्या तीरावर येऊन स्थिरावली आहे। हरिनामाचा जयघोष करत संपूर्ण पंढरी नगरी दुमदुमलेली आहे। वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमा तीरी, वेढा वेढा रे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी माऊली डांगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। माऊली, आता सध्या पंढरी नगरीमध्ये नेमकं काय वातावरण पाहायला मिळतंय? कशा पद्धतीनं दिवसभर या सगळ्या वारीचं चित्र पंढरपुरात पाहायला मिळेल? नक्कीच आपण पाहिलं तर चैत्र पाडव्यापासून खरं तर एकादशीला सुरुवात झाली आहे। आपण बघितलं 9 वर्षाच्या सुरुवातीला सर्वच यात्रा जत्रांना सुरुवात होते। आपण पाहिलं तर आज चैत्र कामदा एकादशी आहे। आज सकाळपासूनच पंढरपूरमध्ये लाखोच्या संख्येनं भाविक दाखल झालेले आहेत। आपण एकंदरीत पाहिलं तर आज पदस्पर्श दर्शनाला साधारणतः 3 ते 4 तास लागत आहेत। आपण पाहिलं तर आज मंदिर परिसर असेल, चंद्रभागा वळवंट असेल, हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेलेला आहे। आपण पाहिलं तर आज विठुनामाच्या जयघोषाबरोबर आज शिखर शिंगणापूरच्या यात्रेचा ला सुद्धा प्रारंभ होतोय। यामुळे शंभू महादेवाचा सुद्धा गजर या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण एकंदरीत पाहिलं तर जवळपास मंदिर समितीकडून येणाऱ्या प्रत्येक भाविकांना व्यवस्थित आणि सुलभ दर्शन मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा करण्यात आल्या। दर्शन रांगेमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाला चहा, नाश्ता, पाणी याची सुद्धा सोय मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। आपण पाहिलं तर आज सकाळपासूनच दर्शनाच्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। विठुनामाचा जयघोष असेल सुरू आहे, चंद्रभागा असेल, मंदिर परिसर असेल, अगदी पंढरी नगरी आता दुमदुमून गेलेली आपल्याला पाहायला मिळते। आज दिवसभर येणारा प्रत्येक भाविक पंढरपूरमध्ये येऊन दर्शन करून शिखर शिंगणापूरला मार्गस्थ होत आणि शिंगणापूरची सुद्धा आज यात्रेला प्रारंभ होताना आपल्याला पाहायला मिळतो। जी, धन्यवाद माऊली सगळ्या तपशिलांसाठी।